आज आपण आलोय हरिश्चंद्रगडला. स्टेअरकेस टू हेवन. हा थोडं आहे. नमस्कार मंडळी, आपण निघालो आहोत हरिश्चंद्रगडला. सायदरीत्या एक अप्रतिम प्रवासाला. आता वाजलेले 11. आपण नाशिक पाटीला थांबलो आहे. थोड्याच वेळात आपण प्रवास चालू करणार आहोत. किती वाजले? पेट्रोल भरायला आम्हाला 11:15 झालेले आहेत. टाइमलाईनचं खूप माग आहे आम्ही आता. ठीक आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझं नाव आकाश चव्हाण. मी सिंधुदुर्गचा लीडर आहे. आता आपला हा माझा हरिश्चंद्रचा दुसरा ट्रेक आहे आणि मी असे भरपूर ट्रेक केलेले आहेत. तर प्रत्येकाने आपापलं इंट्रोडक्शन द्या. त्याचा प्रत्येकाचा हा कितवा ट्रेक आहे, कोणता ट्रेक केलेला आहे, याच्या पुढे कोणता ट्रेक करायचा आहे, प्रत्येकाने जागेवर उभं राहून सांगा आपापलं. रोहन मी रोहन कदम. वेलकम टू सिंधुदुर्ग. आपण आता हरिश्चंद्रला सकाळी लवकरच पोहोचू आणि ट्रेक चालू करूयात. मी 7 ते 8 ट्रेक केलेले आहेत आणि भारत भ्रमंती जवळपास 70 ते 80% फिरून झालेलं आहे माझं. आणि आता मी आणि आकाशने हा नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे की ट्रेकिंगचं आपण चालू करू म्हणून. हा आमचा 8वा ट्रेक आहे. तर इथनं पुढे असे ट्रेक होतील. थँक्यू. माझं नाव मिनल पवार. मी कोण आहे तुमची? नीस आहे ना? हो. मी यांची नीस आहे आणि मी पण इथे व्हॉलेंटियर करते ट्रेक्समध्ये. तर हा माझा ॲज अ व्हॉलेंटियर सेकंड ट्रेक आहे. बट आता नेक्स्ट ट्रेक आपण जाणार आहोत हरिश्चंद्र. ठीक आहे. सॉरी. हा माझा थर्ड ट्रेक आहे. आधी मी लोहगड आणि गडू पहिलंच केली. थँक्यू. माझं नाव नंदिनी. मी देवयानीची बहीण आहे आणि हा माझा लाईफचा फर्स्ट ट्रेक आहे. माझं नाव ऋषिकेश आहे आणि मी ट्रेकिंगमध्ये फूड्सला वगैरे जात असतो. हा माझा फर्स्टच ट्रेक असतो. जसं प्रॉपर ट्रेकला पण चालू तसं. माझं नाव मयूर चव्हाण. हा माझा थर्ड ट्रेक आहे. पहिला तिकोना, दुसरा राजगड आणि हा तिसरा हरिश्चंद्र. थैंक यू. मेरा नाम आकांक्षा है और ये मेरा फर्स्ट ट्रैक है. माझं नाव श्रेयस जेके आहे. हा माझा पहिला ट्रॅक आहे. माझं नाव श्रेया आहे. हा माझा प्रॉपर असा सेकंड ट्रेक आहे. पहिला ट्रेक मी वासोटा केला होता आणि हा सेकंड ट्रेक आहे. आपलं सहली पण केलं. तसे तर 3-4 केलेत पण असं प्रॉपर असा हा सेकंड आहे. माझं नाव रोहित शिंदे. हा माझा 4th ट्रेक आहे. याच्या आधी मी डाकची पैरी मला थोडासा क्रिटिकल वाटला ट्रेक आणि हॅलो टीम, माझं नाव प्रज्वल तिकोने. मी खूप सारे ट्रेक केले. खूप सारे. त्यातल्या त्यात अवघड ट्रेक म्हणजे कलावंतीन होता माझ्यासाठी. आणि हरिश्चंद्रगड तर मी पहिल्यांदाच करतोय आकाश सरांमुळे. त्यांचा खूप खूप आभार. माझं नाव सूरज चोरगे. आकाशाने मी खूप फिरलोय, खूप ट्रेक केलेत. आता मलाच लक्षात नाही किती आहे पण करतो आता. फर्स्ट टाइम सिंधुदुर्ग सोबत पहिला ट्रेक आहे माझा. आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. एन्जॉय येता नाही. लहान पोरं बोल तुला दिल फेकून इकडून. ए लहान आयडी कार्ड घेतलं का रे? माझं नाव शालम फ्रेंचिस आहे. माझा पहिला ट्रॅक आहे. ट्रॅक नाही रे, ट्रेक. डिस्को लाईट चालू आहे पण रस्त्यातच थांबलोय. आपण आलो आता हॉटेल शिवश्रीमध्ये नाश्ता करायला. आपण आता पोहेसाठी चला.
कसे आहेत पोहे? कसे आहेत पोहे? तिकडे पण खाते ते. काय 20 रुपये का? हे याला दे बाबा पहिला. खालून मी काढलाय नाही तू घे ना आत्ता वाजलेत 5 आणि आपला ट्रेक सुरू झालेला आहे. अंधार असल्यामुळं काही दिसत नाही आपल्याकडे. आता ते आपले पार्टिसिपेंट्स आले ना रे सगळे. लीडिंग फ्रॉम बॅक मिस्टर प्रज्वल तिकोने आणि लीडिंग फ्रॉम फ्रंट कोण आहे? आकांक्षा आहे. आकांक्षा नाही. चला आले सगळे. चला टॉर्च आपली पुढं. आपण थोडं वरती आलोय आता आणि उजेड पण आता आलाय थोडासा. वातावरण बघा तुम्ही कसं दिसतंय. वाव, बघू शकता तुम्ही नजारा. उगाच या गाडाला भटक्यांची पंढरी नाही म्हणत. फर्स्ट टाइम ट्रेकर्स आहे नंदिनी आणि रोहन त्यांना घेऊन येतोय. थोडंच राहिलंय. ऑलमोस्ट देअर. कोण आहे जानू? जरा देखते Staircase to heaven. भाऊ कसं वाटतंय? थोडं हॅक्टिक आहे. खूप दिवसांनी केलं त्यामुळे नॉर्मल याच्यामध्ये वर्कआउटमध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लाइम्बिंग करता त्यावेळेस पण एक्सपिरियन्स चांगला आहे. वेदर फर्स्ट टाइम जेव्हा हरिश्चंद्रगड केलता तेव्हा तू खिरेश्वर मार्गे केला होता का? हां, बहुतेक तोच होता. पास नाही मार्ग हां, ऑलमोस्ट 2 रूट होते. 3 तासाचा एक रोड होता आणि एक नॉर्मल जो प्रोफेशनल ट्रेकर यूज करत तो बहुतेक आम्हाला 6 तास लागले पूर्ण बेसपर्यंत पोहोचण्यासाठी. बघू शकता वातावरण तुम्ही.
गडावर जाण्यासाठी भरपूर असे मार्ग आहेत. त्यातली सर्व सोपी वाट म्हणजे पासनेची वाट, जी अहिल्यानगर जिल्ह्यातून पासने या गावातून सुरू होते. आणि दुसरी प्रचलित वाट आहे ती म्हणजे किरेश्वर गावातली वाट. हरिश्चंद्रगडला भटक्यांची पंढरी का म्हटलं जातं हे बघू शकता तुम्ही. आपल्यावरून धबधबा पडत आहे. आपण त्या खालून चाललेलो आहे. त्या किरेश्वरच्या मार्गाने जाताना रस्त्याने तुम्हाला भरपूर असे वॉटरफॉल लागतात. मी पण पूर्ण भिजलोय आता, बघू शकता तुम्ही. हाय सर. अरे हाउ द दोस्त पूछलो यार. हाउ द जोश. हाय सर. कोमल कैसा लग रहा है आपको? बहुत सही. बहुत दिन हो गया पिछली बार. वो लगता है. अभी हो गया अपना ऑलमोस्ट देयर. ऑलमोस्ट कौन है पहले बताओ मेरे को. चेहरा बताओ इनका. ये कब से बोल रहा है? ये आमचा आजचा ट्रेक लीडर प्रज्वल तिकोने पुढे जाऊन थांबलेला आहे आणि आम्ही मागून त्याला जॉईन करणार आहे. वाव सही. वो बाहुबली की वो चुन्नी उड़ती ना, वो ऐसा लग रहा है कि गाड़ी. हे आपण एक हिडन वॉटरफॉल शोधून काढलेला इथं. हिडन वॉटरफॉल. शूज भिजतील सगळ्यांचे, त्यामुळे आपण दुसरा रूट निवडलाय. माया खारदांडा रूट आपण चाललोय. Whispering pines, secrets untold, carrying tales. थोडासा फक्त अवघड पॅच आहे सुरुवातीला, त्यानंतर पूर्ण असं स्ट्रेट चालायला लागते पासने रूटनी. त्याच्यामुळे हा त्यातल्या त्यात सर्वात सोपा रूट आहे हरिश्चंद्रगडचा. बाकीचे रूट जे आहेत ते या मानाने खूपच अवघड आहेत. किरेश्वर मार्ग असू, नळीची वाट असू, या मार्गात तुम्हाला असंख्य असे धबधबे बघायला मिळतात. हरिश्चंद्रगडाला भेट देण्याची बेस्ट टाइम आहे म्हणजे ऑगस्ट, आणि आपण ऑगस्ट महिन्यातच आता आलेलो आहे. बघा अजून एक वॉटरफॉल आपण शोधून काढलंय, हिडन वॉटरफॉल. काय ते बसवायचंय का वरती तिकडे गाडावर? ओके. काका कुठं राहता तुम्ही? ही सह्याद्रीत जगणारी माणसं आहेत. ही सह्याद्री, बघा यांचं स्टॉलचं नाव पण सह्याद्री आहे. आणि हा आहे हिडन वॉटरफॉल. टीम शिवदुर्ग, हाऊस द जोश. अरे जमला काय सूरज? अरे पुढे तर काय मग फोटो बिटो तर दिसा ना तू. अरे हळू हळू पुढे जाऊ नका जास्त.
हळू हळू. व्हिडिओ व्हायरल झाला असता तुझा. आपण आता हरिश्चंद्र गडावर आलेलो आहे आणि सगळे आपली टीम सिंधुदुर्ग इथे पोहोचलेली आहे. हाऊस द जोश. सगळे दमले आहे बाबा, जोश तर आहे बाबा. जोश आहे, जोश आहे. आपल्याला रोहन सर काही गेम्स घेणार आहेत तिथं वरती जाऊन तळ्यात आणि मळ्यात. हे बघा हे तळ आहे. रोहन सर कुठे? बघा अजून एक हिडन वॉटरफॉल समोर दिसतोय आपल्याला. येस. वेलकम टू भैरोबा नाला. जाताना आपण पाण्यातून जाऊ. कसं वाटतंय श्रेया? श्रेयस एकदम भारी वाटले. भारी वाटते. डान्स करायचा आपल्याला जाताना परत. करू आपल्याला एकदम चांगला वाला. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलं तुम्हाला कीर्तिमुखचा चेहरा दिसतो. साऊथ इंडियामध्ये पण गेलं ते दाराला लटकवलेलं असतं. कोणत्याही मंदिरात वरती देवाच्या मागच असतं ते कीर्तिमुख. तर आपल्याला इथं बघायला भेटणार आहे हरिश्चंद्राच्या मंदिरात ते. चला आपण पोहोचू आपण तिथे. बॉटल भरायची असेल तर कुणाला भरू शकता तुम्ही. इथं एक वीरगळ दिसतीये आणि शंकराची पिंड दिसतीये. आपण हरिश्चंद्रगडवर पोहोचलेलो आहे आता. ए झाड लक्षात ठेवा हे सगळ्यांनी. हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहे आता. हे बघा हे आहे कीर्तिमुख. जे कीर्तिमुख जे आपण सांगितलं होतं ते तुम्हाला प्रत्येक मंदिरात बघायला मिळेल.